सुद्धा गोल्ड ताबीज आपण देतो. आता तुमची वास्तू आहे, पण किती दिवस झाले त्या वास्तूमध्ये राहताय? 25 वर्ष झाली. का तुम्हाला वास्तू करावीशी वाटली आता? नाही तसं म्हणजे एक दुसऱ्यांसाठी वगैरे पण असं कुणाला नवीन आता आमची वास्तू म्हणजे कसं असतं, समजा की तुमचा मॅप आहे, हो ठीक आहे, तर आता ही जी लँड आहे ना, लोक काय करतात वर्षावर बदल करतात. आम्ही काय करतो ही लँडच ऍक्टिव्हेट करतो. आता माम पहिले एका छोट्या ह्याच्यासाठी आलेल्या, मग आता मामला खूप बरं वाटलं आणि त्यात गोल्ड ताबीज घेऊन चालले. सो ही जी वास्तू आहे ही मनी मॅग्नेट वास्तू आहे आमची. तिथे आम्ही पैसे खेचतो, पण आम्ही काय केलं आमच्या या वास्तूमध्ये ना सगळे स्टोन्स, मेटल्स, केमिकल्स टाकले, त्याच्यामुळे ती लक्ष्मी अट्रॅक्ट होते. ट्रस्ट लेवल वाढलाय आमच्यावर, कारण आम्ही 25 वर्ष झाले इथे पोहोचलो. तो सगळा फरक आपण चौकटीमध्ये वगैरे पण टाकतात ना बरेच. हा, आमच्याकडे थोडी वेगळी पद्धत असते. आम्ही जसं जांभळाचं लाकूड, आता आम्ही मॅमला विचारणार तुम्हाला फेम हवाय की पैसे हवे, मॅम म्हणतील दोघे हवेत, तर मग एकाच ठिकाणी 2 वस्तू जातात, पण त्या कुठल्या डायरेक्शनला त्यांच्या बजेट प्रमाणे गेलं पाहिजे हा होता फरक. ते सगळं आम्ही करतो. त्यामुळे आमचे वेगवेगळे ओनरची बर्थडेट घेतो ना आम्ही. पहिले तर आम्ही ज्यांचं घर आहे त्यांच्या जन्मतारखे, म्हणजे घराची जड घराचं असेल त्याचं पाहिजे ते. वास्तू पाहायचं असेल तर त्याची डेट ऑफ बर्थ, तरच घरात किती लोक राहणार आहे त्यांची बर्थडेट बघणार. मग त्या बर्थडेट प्रमाणे ती डायरेक्शन जर सुटच नसेल, मोस्ट ऑफ टाइम तुम्ही फक्त सुसाईड केले जातात, कुठे आग लागते, कुठे फायनान्शियल लॉसेस होतात. मग ते लॉकर पण सगळ्यात महत्वाचं पैसा. जसं माझं घराचं असं यस टाईप स्टेप्स होत्या पूर्वी, तर मला एका वास्तुशास्त्राने सांगितलं होतं तुमच्याकडे नेहमी कुणाचं तरी फ्रॅक्चर होतं का, तर आणि खरोखर